सुरुवातीला बातमी शिबिराच्या संदर्भातली आहे। वरळीतल्या शिबिरातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवलाय। महाराष्ट्र माझं घर आहे आणि घरात बसून माझा महाराष्ट्र हे घर सांभाळलं असा जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना लगावलाय। तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, तरी सोबत आहात, तसंच आम्ही नाबरदांची औलाद नाही। आमदार चोरून खासदार फोडून सत्ता विकत घेता येते, पण जीवाला जीव देणारे सोबती विकत घेता येत नाहीत। ते सोबती मला लाभले, ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे असा टोला ठाकरेंनी लगावला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली। उद्या जवळपास उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन। आपल्या गद्दारीला 1 वर्ष होईल आपल्या लोकांनी केलेल्या। आता आपल्याला जनता पक्षात जाण्याशिवाय दुसरा प्रत्यय राहिलेला नाही, दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही। आणि मग शिवसेना प्रमुखाने सांगितले, ठीक आहे, 8-10 असले तरी माझे कट्टर आहेत, मी त्यांच्या बरोबरीने त्यांना सोबत घेऊन माझी शिवसेना पुन्हा उभी करून दाखवेन। 8-10 असले तरी चालतील, पण निष्ठावान आहेत। एकभर सगळे नाचलेले आणि गद्दार लोक बरोबर घेऊन जाण्यापेक्षा, गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मुठभर निष्ठावंतांच्या फौजेचं नेतृत्व मला कदापि मान्य आहे। हे आपल्याला आपल्या घरात येऊन दमदाट्या करतायत, आपल्या घरात येऊन फोडाफोडी करतायत। त्यांना मला एवढंच सांगायचंय की आम्ही नामर्दाची औलाद नाही। संजय, तुम्ही जे म्हणालात स्टालिनने जो इशारा दिलेला आहे, तर आत्ता मी नुसतं म्हटलं तर हा इशारा तात्काळ पहिला महाराष्ट्रात अंमलात येऊ शकतो, एवढी ताकद शिवसेनेची आहे। देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न विचारलाय, कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा काढला, उद्धव ठाकरेंचं मत काय? पहिले देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हालाकीची हो। तुम्ही बोलताय म्हणजे ठीक आहे, पूर्वी जाहिरात यायची, सहनही होत नाही, सांगता येत नाही। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस। जर सहनही होत नाही, जे काय सगळे अपमान होतात ते, आणि सांगता येत नाही, करू काय, कारण वर्ण आदेश आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यातून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। आमचा बाप, या महाराष्ट्राचा बाप, हिंदुत्वाचा बाप एकच, बापाचा बाप आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। त्याचबरोबर हिम्मत असेल तर मुंबईसह इतर 14 मनपा निवडणुका घ्या असं आव्हान राऊतांनी केलं। ईडीला मी छळलंय, ईडी सीबीआयची भीती आम्हाला दाखवू नका असंही त्यांनी म्हटलंय। तर बिपरजॉय वादळ म्हणजे मोदी शहांना प्रकल्प वाटला, त्यामुळे ते बिपरजॉय गुजरातकडे वळवला असा टोलाही राऊतांनी लगावला। मला तर झोप येत नाही, मी अस्वस्थ असतो, मी तुरुंगात गेलो, मी जेलमध्ये गेलो, मी सगळे काही सहन केलाय। इथे आमचे अनेक सहकारी बसलेत, प्रत्येकाला इथे त्रास झालेला आहे। पण या राज्यामध्ये परत आपली सत्ता येईल, या देशामध्ये सत्ता येईल, आणि ज्यांनी आमच्याशी हे सुडाने जे वागलेत, तो छळ केलाय, त्या प्रत्येकाची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा निश्चय आहे। अरे काय ईडी आणि काय सीबीआयच्या भीती आम्हाला दाखवताय? आम्ही गेलो, त्यातून तावून सुलाखून निघालो। पोलाद जसं काही क्षण अग्नीच्या भट्टीतून बाहेर येऊन त्याचं सोनं निर्माण होतं, तसे आम्ही अनेकदा भट्टीतून बाहेर पडून, आगीतून तावून सुलाखून बाहेर पडलेलो आहोत। त्यातून ही शिवसेना निर्माण झालेली आहे। मी एकटा नाही, आजची शिवसेना। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी ज्या कारवाया केल्यात, त्या सगळ्या सुडाच्या कारवाया आहेत। गेल्या 10 वर्षात त्या सगळ्यात जास्त आहेत। मुंबईची ओळख असलेलं क्रिकेट सुद्धा आता मुंबईच्या बाहेर नेलं जात आहे, गुजरातला। मुंबई ही देशातली क्रिकेटची पंढरी आहे। क्रिकेटचं सगळ्यात मोठं स्टेडियम अहमदाबादला केलं, कारण मुंबईत मधला क्रिकेटचं महत्व कमी व्हावं। क्रिकेट हा या मुंबईला, महाराष्ट्राला एक रोजगार देणारा फार मोठा व्यवसाय आहे, खेळ आहे।
पण गेल्या काही वर्षापासून क्रिकेट हे गुजरातमध्ये सरकवलेलं आहे. परवा एक वादळ आलं बिपरजॉय नावाचं. मोदीला वाटलं मोठा प्रकल्प आहे तो, गुजरातकडे वळवला. त्याला आधी वाटलं की मोठा प्रकल्प. त्यांना वाटलं बिपरजॉय नावाचा एक प्रकल्प येतो इकडे. मोदी शाना वाटलं, वळवला गुजरातकडे, केलं नुकसान.